इराणच्या हल्ल्याची दुबईलाही झळ. इराण अमेरिका युद्धाचा युएईला फटका. इराणच्या हल्ल्यानंतर दुबईत दहशत. इराणनं केलेल्या हल्ल्याची झळ जगातील टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या झगमगत्या दुबई शहराला बसली. दुबईतल्या एअरपोर्टवर कशा प्रकारे पळापळ सुरू होती त्याचे हे दृश्य. सायरनचा आवाज ऐकल्यानंतर दुबई एअरपोर्टमधील कर्मचारी आणि अधिकारी पार्किंगमध्ये आश्रय घेतात. दुबईत ही दहशत आहे ती इराणच्या हल्ल्याची. इराणच्या हल्ल्यामुळे जगातील सर्वात व्यस्त असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या दुबई इंटरनॅशनल विमानतळावरून होणारी विमानांची उड्डाणं अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहेत. इराणनं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं मोठं नुकसान झालंय. सर्व विमान उड्डाणं बंद आहेत. दुबईत जगभरातील प्रवासी त्यामुळे अडकून पडलेत. दुबई विमानतळावरील या दृश्यांनी सगळ्यांना हादरवून सोडलंय. माझे सहकारी आम्ही 40 मंडळी आज दुबईमध्ये स्टक आहोत. आमचं भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांना निवेदन आहे की कृपया आमच्याकडे जास्तीत जास्त सिनियर सिटीजन मंडळी आहेत, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असतील. सो आम्हाला जितकं लवकरात लवकर होईल दुबईमधून आम्हाला भारतामध्ये परत नेण्याची व्यवस्था करावी ही विनंती. इराणनं केलेल्या हल्ल्यामुळे अनेक भारतीय दुबईत अडकून पडले. भारत सरकारकडे त्यांची मदतीची मागणी आहे. मरीन हॉटेलमध्ये आम्ही दुबई इथे थांबलेलो आहोत. कालपासून आम्हाला कुठे जाऊ दिलेलं नाही. इथे जेवणाची नाश्त्याची सगळी व्यवस्था आहे, पण वारंवार इथे मिसाईल आजूबाजूला येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे भीती वाटत आहे. आम्हाला आमच्या गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इंडिया गव्हर्नमेंटकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला जितके लोक जे काही मदत होईल ते करावी. आम्ही सगळे सुखरूप आमच्या इंडियामध्ये यायला इच्छुक आहे. इराणनं आपल्या भात्यात असलेल्या शाहीद मिसाईलनं हा हल्ला केल्याचा दावा केला जातोय. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाम जुमेराहला इराणनं केलेल्या हल्ल्यानं झळ बसली आहे. पाम जुमेराह हा मानवनिर्मित द्वीप तिथल्या लक्झरी हॉटेल्स आणि टोलेजंग रहिवाशी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या एका इमारतीला इराणच्या हल्ल्याची झळ बसली. इथल्या एका इमारतीत स्फोटानंतर रिस्पॉन्स टीम ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून आलं. पाम जुमेराह मधल्या एका हॉटेलजवळ झालेल्या स्फोटानंतर डाऊनटाऊनसह इतर परिसरात धुराचे लोट दिसून आले. इराणनं केलेल्या हल्ल्यात 4 जण जखमी झालेत. इराणनं केलेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युएईनं खबरदारीचा उपाय म्हणून अबुधाबी सिक्युरिटी एक्सचेंज आणि दुबई फायनान्शियल मार्केट 2 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासोबत जगातील सर्वात उंच इमारत असलेली बुर्ज खलिफाही सुरक्षेचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली आहे. इराण आणि अमेरिकेच्या या हल्ल्याचा फटका दुबईमधल्या शहराला बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.